स्तुती करतात भगवान वेदव्यासजी महाराज. बिल्ववृक्ष हे साधारण वृक्ष नाही म्हणून सांगतात. महादेव स्वरूप योम बिल्व, साक्षात महादेवाचं एक रूप आहे म्हणून सांगितलं गेलं बिल्ववृक्ष. सगळ्या सुतजी महाराजांना म्हणतात त्या बिल्ववृक्षाला कधीही साधारण नाही समजायचं. जेवढी महिमा या महादेवाची आहे, जेवढी या महिमा सदाशिवाची आहे, तेवढी महिमा त्या बिल्ववृक्षाची आहे म्हणून सांगतात. मग आजपर्यंत भगवान शिवाची महिमा पूर्णपणे कोणीही जाणू शकलं नाही, त्याचप्रमाणे या बिल्ववृक्षाची महिमा आजपर्यंत कोणीही जाणू शकलं नाही म्हणून सांगतात. बिल्ववृक्षाखाली असंख्य असं कोटी गुणा आपल्याला पुण्य प्राप्त होत असते म्हणून सांगितलं गेलं. तिथं जर एक माळीचा आपण बिल्ववृक्षाखाली एका माळीचा जप केला तर जेवढे त्या वृक्षाला बिल्व पानं आहेत तेवढं जप केल्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होते म्हणून शास्त्र सांगतं. तिथे एखादा स्तोत्र वाचला तर करोडो गुणाने करोडो वेळेस आपण स्तोत्र वाचल्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होते म्हणून सांगितलं गेलं. बिल्ववृक्षाखाली एक दीपमाळा केली, एक दिवा लावला, एक दीपदान केलं तर आपल्या घरामधल्या संतानाची प्रगती कधीही रुकत नाही, निरंतर वाढत जाते म्हणून सांगितलं गेलं. आपल्या घरामध्ये दरिद्रता निघून जाते म्हणून सांगितलं गेलं. म्हणून बिल्ववृक्षाखाली दीपदान अवश्य केला पाहिजे. जेवढं तुळशी वृक्षाची महिमा आहे तेवढं बिल्ववृक्षाची महिमा आहे. ज्याप्रमाणे आपण तुळशी वृक्षाखाली दीपदान रोज नित्य करत असतो, त्याचप्रमाणे बिल्ववृक्ष सुद्धा आपल्या अंगणात असलं पाहिजे. तिथं काहीही दोष लागत नाही म्हणून सांगितलं गेलं. जागा असेल तर अवश्य प्रत्येकाने बिल्ववृक्ष आपल्या दारात लावला पाहिजे, शेतात लावलं पाहिजे, मंदिरात बिल्ववृक्ष असला पाहिजे. आपल्या दारात बिल्ववृक्ष आहे ते दार साधारण नाही, ते अंगण साधारण नाही, ते घर साधारण नाही, तर एक तीर्थक्षेत्रासारखं समान होते म्हणून सांगितलं गेलं. बिल्ववृक्षाच्या मुळात सगळ्या देवी देवतांचा वास असतो म्हणून सांगितलं गेलं. बिल्ववृक्षाच्या मुळामध्ये भगवान ब्रह्माजीचा वास असतो, मध्यामध्ये भगवान विष्णूचा वास असतो आणि अंत पुढे वरच्या भागामध्ये साक्षात शिव विराजमान असतात म्हणून सांगितलं गेलं. मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपेण अग्रता शिवरूपाय एक बिल्वं शिवार्पणम्. त्या बिल्ववृक्षामध्ये त्रिदेवता असतातच, पण त्या मुळामध्ये साक्षात या ब्रह्मांडामध्ये या विश्वामध्ये सगळ्या देवी देवतांचं स्थान त्या मुळामध्ये असते म्हणून सांगितलं गेलं. आपल्या दारात जर बिल्ववृक्ष असला तर साक्षात महादेव आपल्या घराचे रक्षण करत असतात म्हणून सांगितलं गेलं. आपल्या घरामध्ये कधीही वाईट एनर्जी येणार नाही, वाईट ऊर्जा प्रवेश करणार नाही, वाईट ऊर्जा येताच ते आपलं रक्षण करते म्हणून सांगितलं गेलं. आपल्या घरामध्ये कोणत्याही व्यक्तीला घ्यायची गरज नाही ज्या घराच्या दारात बिल्ववृक्ष आहे. एवढं पावलं पावलाला रक्षण करणारा बिल्ववृक्ष आहे म्हणून सांगितलं गेलं. एवढी महिमा बिल्ववृक्षाची सांगितलेली आहे. त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रियायुधं त्रिजन्म पाप संहारं एकबिल्वं शिवार्पणम्. एक जर बिल्व पान आपण भगवान शिवावर अर्पण केलं तर आपल्या 3 जन्माचे पाप दोष दूर होतात म्हणून सांगितलं गेलं. एवढं बिल्वपत्राची महिमा आहे. जेवढी महिमा शिवाची आहे तेवढी बिल्ववृक्षाची आहे म्हणून सांगितलं गेलं. एक बिल्ववृक्षाच्या खाली एका शिवभक्ताला जेवण दिल्याच्या नंतर, भोजन दिल्याच्या नंतर, एखाद्या सदभक्ताला, एखाद्या भक्ती मार्गातल्या व्यक्तीला भोजन दिल्याच्या नंतर साक्षात शिवाला भोजन दिल्याचं पुण्य प्राप्त होते म्हणून सांगितलं गेलं. बिल्ववृक्षाखाली बसून एखाद्याला दुधाचा नैवेद्य दिला, खिरीचा नैवेद्य दिला एखाद्या व्यक्तीला, एखाद्या महात्म्याला, साधूला, संताला, तर कोटी साधू संतांना भोजन दिल्याच आपल्याला पुण्य प्राप्त होते म्हणून शिवतत्व सांगतं. तिथं केलेलं छोटंसं कार्य सुद्धा महान रूपाने पुण्य आपल्या पदरात पडते म्हणून सांगितलं गेलं. एवढं बिल्ववृक्षाची महिमा सांगितलेली आहे.
हे वृक्ष हे काय आहे तर हे शिवाचं एक पौरुष लिंग आहे म्हणून सांगितलं गेलं. प्रत्येक वृक्ष एक शिवलिंग आहे म्हणून त्याची सेवा केली पाहिजे म्हणून सांगितलं गेलं. ज्याप्रमाणे मातृदेवो भव आहे, पितृदेवो भव आहे, आचार्य देवो भव आहे, अतिथी देवो भव आहे, त्याचप्रमाणे वृक्ष देवता सुद्धा आहे, वृक्ष देवो भव आहे म्हणून सांगितलं गेलं. वृक्षाला सुद्धा देवता म्हणून पूजन केलं पाहिजे म्हणून सांगितलं गेलं. तुम्ही जात असाल कुठे शिवालयामध्ये पाणी घेऊन, एक लोटा जल घेऊन, जर वाटामध्ये तुम्हाला एखादं वृक्ष जर सुकलेलं दिसत असेल, वाळलेलं दिसत असेल, ते शिवलिंगच म्हणून नमः शिवाय म्हणून त्या वृक्षाला तुम्ही जलदान द्या, तर त्या शिवाचाच अभिषेक केल्याचं तुम्हाला पुण्य प्राप्त होते. एवढी महिमा वृक्षाची आहे. वृक्ष सुद्धा देवच आहेत म्हणून सांगितलं गेलं. शिवालयामध्ये गेल्याच्या नंतर तरी तिथे शुद्ध पवित्र जल लागतं. देवालयात गेल्यावर तरी अभिषेकासाठी शुद्ध पवित्र आपण सुद्धा शुद्ध व्हावं लागतं आणि जल सुद्धा पवित्र पाहिजे. पण त्या वृक्षाला अशुद्ध जल असू द्या, आपण स्नान करू अगर नाही करू तरी जल अर्पण केल्याच्या नंतर त्या देवताचंच पूजन केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होत असते. म्हणून प्रत्येकाने एक तरी वृक्ष जीवनात येऊन एक तरी वृक्ष लावलं पाहिजे. जर आपण साधारण वृक्ष लावले तर 100 मंदिराला बांधण्याचं पुण्य प्राप्त होते म्हणून सांगितलं गेलं. जर आपण एक वटवृक्ष लावलं, त्याची सेवा केली, त्याला वाढवलं, त्याला मोठं केलं, तर वैकुंठ लोकामध्ये 100 कल्पापर्यंत आपण तिथे निवास करतो म्हणून सांगितलं गेलं. एवढी महिमा वटवृक्षाची आहे. आणि एक बिल्ववृक्ष लावलं, बिल्ववृक्षाची सेवा केली, बिल्ववृक्षाला मोठं केलं, तर 1 कोटी शिवलिंगाची स्थापना केल्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होते म्हणून सांगितलं गेलं. एवढी महिमा या बिल्ववृक्षाची आहे. एक साधारण वृक्ष 200 माणसाला जीवनदान देते. विज्ञान सांगतं, सायन्स सांगतं, 200 माणसाला जेवढं ऑक्सिजन लागतं तेवढं एक वृक्ष एका दिवसात ऑक्सिजन उत्पन्न करते म्हणून सांगितलं गेलं. हे वृक्ष सुद्धा जीवनदान देणारे आहेत म्हणून हे वृक्ष पूजनीय आहेत. आपला दसरा आला की आपण आपट्याचे पानं वाटत असतो, सोनं घ्या सोनं घ्या म्हणून. शमी वृक्षाचं आपण पूजन असते दसऱ्याच्या दिवशी. इकडच्या भागात असते नसते माहिती नाही, पण आमच्या भागाकडे गेले की शमी वृक्षाचं पूजन दसऱ्याच्या दिवशी करत असतात, आपट्याच्या वृक्षाचं पूजन करत असतात. आणि आपट्याची पानं घेऊन आपण सोनं घ्या म्हणून का करतो हे कधी विचार केला का? कारण हे प्रत्येक वृक्ष जे जीवनदान देणारे आहेत, पूजनीय आहेत म्हणून सांगितलं गेलं. याची प्रत्येक शाखा, प्रत्येक पानांना पानं सोन्यापेक्षा महान आहे, सोन्यापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून आपण सोनं घ्या म्हणून वाटप करत असतो म्हणून शास्त्र सांगतं. सोनं तरी आपल्याला जीवनदान नाही देणार, एक दिखाव्यासाठी आहे सोनं. पण हे वृक्ष आपल्याला प्रत्येक श्वास देत असतात, आपल्याला प्राण देत असतात, आपल्याला ऊर्जा देणारे कोण आहेत? हे वृक्ष आहेत म्हणून सांगितलं गेलं. म्हणून प्रत्येकाने वृक्ष लावले पाहिजे. आणि तुम्हाला संतान नाही तर तुम्ही नाराज होऊ नका, तुम्ही दुःखी होऊ नका. एक वृक्ष लावा तर तुम्ही या संसाराला 10 पुत्र दिल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होते म्हणून शास्त्र सांगतं. ते पण संस्कारी, उत्तम ज्ञान बुद्धिमान दिलेल्याचे पुत्र 10 पुत्र आपण या संसाराला दिल्याचं पुण्य लागते. एक वृक्ष कोणतेही असू द्या, साधारण वृक्ष जरी असलं तरी 10 पुत्र आपण या संसाराला दिल्याचं पुण्य प्राप्त होते. त्याला संतान नाही ते नाराज नाही व्हायचं म्हणून भगवान वेदव्यासजी महाराज म्हणतात एक वृक्ष लावायचं ते 10 पुत्राचा समान आहेत म्हणून सांगितलं गेलं. आपला या कलियुगातला पुत्र आपल्याला मारल, आपल्याला जगवल माहिती नाही, पण वृक्षरूपी जर पुत्र संतान आपण वाढवलं ते आपल्याला नक्की आपल्या जीवनाचा उद्धार करते, आपल्या कुळाचा उद्धार करते म्हणून सांगितलं गेलं. कोरोनाच्या काळामध्ये बघितलं ऑक्सिजनची किती गरज होती आपल्याला. शुद्ध हवेचं त्या ऑक्सिजनच्या नसल्यामुळे काही लोक शरीर सोडून गेले. मग आपल्या पुढच्या पिढीला असं कधीही अनुभवला आलं नाही पाहिजे म्हणून आपलं कर्तव्य आहे, आपण त्याची दक्षता घेतली पाहिजे. आपलं प्रत्येक आपल्या लेकराच्या हाताने आपल्या जन्मदिवसाच्या दिवशी आपण एक तरी आपल्या नावाने एक वृक्ष लावलं पाहिजे म्हणून शास्त्र सांगतं. एवढी बिल्व वृक्षाची महिमा सांगितलेली आहे.
हे भोळा